गुड मॉर्निंग फ्रेंड, मायसेल्फ डीपीराव सर. तर आज आपण सायन्स पार्ट सेकंड मधील पहिला चॅप्टर तो म्हणजेच हेरिडिटी अँड इव्होल्युशन बद्दल पाहणार आहोत. तर त्यामध्ये चॅप्टरच्या सुरुवातीला आपल्याला थोडं स्वतःला रिमाइंड करायचं आहे किंवा जेही आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे त्याबद्दल थोडं आठवायचं आहे. तर त्यामध्ये काही क्वेश्चनिंग केलेली आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन पाहून घेऊ. तो म्हणजेच which component of the cellular nucleus of living organism carries the hereditary character. असा कोणता कंपोनंट आहे की जो सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो आणि तो कॅरी करतो हेरिडिटरी कॅरेक्टर. तर त्या कंपोनंटचं नाव आहे क्रोमोझोम. काय नाव आहे? क्रोमोझोम. क्वेश्चन नंबर सेकंड, what do you call to the process of transfer of physical and mental character from the parent to the progeny? अशी प्रोसेस आहे की त्या प्रोसेस मार्फत फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर काय केलं जातात, ट्रान्सफर केलं जातात एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. तर त्या प्रोसेसचं नाव काय? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? हेरिडिटी. काय म्हणणार? हेरिडिटी. आणि यालाच अजून नाव आहे इनहेरिटन्स. काय नाव आहे? इनहेरिटन्स. नेक्स्ट वन, विच आर द कंपोनंट द डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूल मध्ये कोणत्या प्रकारचे कंपोनंट असतात किंवा डीएनए मॉलिक्यूल हा कशापासून बनलेला आहे? तर डीएनए मॉलिक्यूल हा कशापासून बनलेला आहे? न्यूक्लियोटाइड पासून. आणि न्यूक्लियोटाइडचं केमिकल कंपोजिशन हे 3 प्रकारचं असते. त्यामध्ये पहिलं कंपोजिशन आहे ते म्हणजेच डिऑक्झी रायबोज शुगर, त्यालाच आपण पेंटोज शुगर म्हणतो. सेकंड वन, फॉस्फेट ग्रुप किंवा फॉस्फरिक ऍसिड. अँड थर्ड वन, त्यालाच आपण नायट्रोजन बेसेस म्हणतो. ते 2 प्रकारचे असतात, त्यामध्ये प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. चला मग आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे, तो म्हणजेच हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटी म्हणजेच काय? तर सुरुवातीला आपल्याला हेरिडिटी बद्दल डेफिनेशन दिलेलं आहे. यू नो दॅट हेरिडिटी is the transfer of biological character from one generation to another generation via genes. जे ही कॅरेक्टर असतात पॅरेंट्स पासून प्रोजेनी पर्यंत जातात. मग ते बायोलॉजिकल कॅरेक्टर, मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर असतात. हेअर पॅटर्न असेल, आय कलर असेल किंवा स्किन कलर असेल, ही जेवढे ही कॅरेक्टर असतील हे जीन मार्फत एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? हेरिडिटी. काय म्हणतो? हेरिडिटी. देन विल बी John Grigel Meder is pioneer of the modern genetics around the period of 1886. हे जॉन ग्रिगर मेंडल हे यांनी अगोदरच भाकीत केलं होतं ड्युरिंग द पिरियड ऑफ द 1886. It took a long time for him to understand the conclusion of his research about the heredity. यांना भरपूर कालावधी लागला हे रिसर्च करण्यासाठी. भरपूर प्रकारचे एक्सपेरिमेंट केले. आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो मॉडर्न जेनेटिक्स बद्दल. त्यामध्ये पी प्लांट्स बद्दल शिकलो आपण. तर त्यामध्ये त्यांनी हेरिडिटी हा जो कन्सेप्ट आहे किंवा हे कॅरेक्टर असतात एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाण्यासाठी हे कशा मार्फत जातात किंवा काय कोणत्या प्रकारचे फॅक्टर, त्यांनी एक वर्ड वापरला होता फॅक्टर, तो म्हणजेच जीन, हे इन्व्हॉल्व्ह होतात. इन 1901 the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo D. Fries. की एक 1901 मध्ये 1901 मध्ये एक रिझन मार्फत की जे सडनली चेंजेस होतात एखाद्या कॅरेक्टर मध्ये फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन मध्ये, हे जे चेंजेस असतात त्या चेंजेसला आपण काय म्हणतो? म्युटेशनल चेंजेस किंवा त्याला म्युटेशन म्हणतात. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the pair of chromosome in the cell of a grasshopper. 1902 मध्ये नंतर 2 प्रकारचे सायंटिस्ट होते, वॉल्टर अँड सुटोन. यांनी ऑब्झर्व केलं होतं की द पेअर्ड ऑफ क्रोमोझोम इनटू द ग्रॉसहॉपर सेल. ग्रॉसहॉपर सेलच्या किंवा जे नाकतोड असते, ग्रॉसहॉपरला पण मराठीत नाकतोडा म्हणतो, याच्या सेलमध्ये आपल्याला त्यांना पेअर ऑफ क्रोमोझोम हे ऑब्झर्व केलं होतं. लेटर ऑन, अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. हे कोणालाच माहीत नव्हतं की
की बॉ एखाद्या सेलमध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये पेअर ऑफ क्रोमोझोम असतात किंवा क्रोमोझोम असतात, हे सगळे अननोन होते त्या बाबतीत. लॅटर ऑन research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosome. त्याच्यानंतर सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले की त्यानंतर क्रोमोझोमचं फाइंड आउट झाल्यानंतर त्यांच्यानंतर असं क्लिअरली सांगण्यात आलं की जेही हे जीन एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातात किंवा हे कॅरेक्टर ट्रान्सफर करतात, तर त्याच्या मागचं महत्त्वाचं रिझन म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात, क्रोमोझोम, आणि क्रोमोझोम वरती असतो डीएनए, आणि डीएनए वरती असतात जीन, आणि जीन हे एका प्रकारचं कॅरेक्टर काय करतात, डिस्प्ले करतात. थ्रू विच 1944 मध्ये ट्रायव्स म्हणजे 3 प्रकारचे सायंटिस्ट, ट्रायव्स ऑफ सायंटिस्ट, त्यामध्ये पहिलं आहे ऑस्टवॉल्ड ॲव्हरी, मॅकलेन मॅककार्थी अँड कोलिन मॅकलिओड, प्रूव्ह दॅट द एक्सेप्ट व्हायरसेस, त्यांनी प्रूव्ह केलं होतं फक्त व्हायरसेस वगळता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. जर व्हायरस बाजूला काढले तर बाकी सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल दिसून आलं. म्हणजेच की जेही इनहेरिटन्स किंवा हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणतो आपण, की एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे ट्रान्सफर होतात, ही कशाच्या मार्फत होतात, ते म्हणजेच डीएनएच्या मार्फत. आणि हे सगळ्याच्या सगळ्या लिव्हिंग सेलमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट वन, इन 1961 द फ्रेंच genetist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for the process of a protein synthesis with the help of a DNA in a bacterial cell. The great scientists in 1961, that is the Jacob and Monod, proposed the model of the DNA, that is the crystallographic structure, 3D, three-dimensional structure of the DNA proposed by a model for the protein synthesis. ॲक्च्युली एखादी सेल जर असेल तर त्या सेलचं जेही पूर्ण वर्क असेल किंवा त्या सेलला रेग्युलेट करत असेल, मेंटेन करत असेल किंवा फंक्शनिंग करत असेल, हे सगळेच्या सगळं कंट्रोलिंग कोण पाहतो, डीएनए पाहतो. किंवा मग त्या सेलला काही लागत असेल, प्रोटीन लागत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे एन्झाईम्स लागत असेल, हे सगळेच्या सगळं कंट्रोलिंग कोण पाहते, डीएनए. इट हेल्प टू अनकव्हर जेनेटिक कोड हिडन इन अ डीएनए. हे एका रिसर्च मार्फत डिस्कवर झालं की डीएनए याच्यावरती जेनेटिक कोड असतात, ते कोणत्या फॉर्ममध्ये, हिडन म्हणजे लपलेल्या फॉर्ममध्ये. ही कोणालाही डिकोड करता येत नाही. हे डिकोड करण्यासाठी समोर एक प्रोसेस आहे, ती आपण प्रोसेस पाहणारच आहोत, पण त्यामध्ये सुरुवातीला समजून घ्या, काही इंट्रोडक्शनचा पार्ट आहे हा. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी emerge which has a vast scope in field of genetic engineering. लॅटर ऑन एक टेक्निक डिस्कवर करण्यात आली, आणि त्या टेक्निकला म्हणतो आपण डीएनए टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. इज द आरडीएनए टेक्नॉलॉजी. आरडीएनए टेक्नॉलॉजी, या टेक्नॉलॉजी मार्फत मी तुम्हाला कधी कधी सांगितलं असेल एक्झाम्पल, की जो टोमॅटो आणि पोटॅटो याच्यापासून एक रिकॉम्बिनंट प्लांट बनवला होता, तर त्या रिकॉम्बिनंट प्लांटचं नाव होतं पोमॅटो. त्यामध्ये 50% कॅरेक्टर असतील पोटॅटोचे, 50% कॅरेक्टर असतील टोमॅटोचे. याच्यापासून एक जेनेटिक जीएम प्लांट म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट प्रोड्यूस करण्यात आले होते. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. भरपूर प्रकारच्या हेरिडिटरी डिसऑर्डर पाहायला मिळतात आपल्याला. कलर ब्लाइंडनेस आहे, टोटल ब्लाइंडनेस आहे, कलर किंवा कोणत्या रंगामध्ये त्यांना ओळखायला येत नाही अशी ब्लाइंडनेस दिसतात. सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया आहे. देर आर द नंबर ऑफ डिसऑर्डर. हे आपण डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन करू शकतो कशाच्या मार्फत, हेरिडिटी मार्फत. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट अँड इज इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. या प्रोसेस मार्फत, हेरिडिटी मार्फत भरपूर साऱ्या टेक्निक्स, नवीन टेक्निक्स यूज करण्यात आल्या, ते आपण आता पाहणारच आहोत लॅटर ऑन. ओके, तोपर्यंत हा इंट्रोडक्शनचा पार्ट थोडा रिवाईज करून घ्या. ओके.